वसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 28व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तुम्ही जेव्हा अब्राहम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे यांस देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. अब्राहम, इसहाक व याकोब यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे परमेश्वराने त्यांना नीतिमान ठरविले आणि अर्थात जे नीतिमान ठरतात त्यांस परमेश्वराच्या स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळतो. प्रभू येशू कफरनहूम येथे आला असता एक शताधिपती त्याच्या पक्षघाताने पीडित चाकराला बरे करावे म्हणून विनंती कराव्यास त्याच्याकडे आला. प्रभू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. त्यावर शताधिपतीने नम्रपणे म्हटले, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण आपण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. त्याचा तो विश्वास पाहून येशूनेही आश्चर्य करीत लोकांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलांत आढळला नाही. तो पुढे म्हणाला, मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. यावरून आम्हा समजते की जे उद्धारकर्त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांस तो आपल्या वधस्तंभावर सांडलेल्या निष्कलंक व मौल्यवान रक्ताने नीतिमान ठरवितो व जे नीतिमान ठरतात ते स्वर्गीय राज्यात प्रवेश करतात. ते अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील व सार्वकालिक जीवनाचे दान प्राप्त करतील. मात्र जे ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणार नाहीत, म्हणजेच त्याचा नकार करतील, त्यांना अनंत काळच्या नरकात टाकण्यात येईल. तेथे रडणे व दात खाणे चालेल. यालाच दुसरे मरण म्हटले आहे. आपण कोठे असणार? अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीत की रडणाऱ्या व दात खाणाऱ्यांच्या संगतीत? आजच निर्णय घ्या व ख्रिस्तावर विश्वास ठेवून स्वर्गीय राज्यात आपला प्रवेश निश्चित करून घ्या. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद. तव चरणी मन